आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। राज्यातील शेतकऱ्यांना 53,727 कोटींची भरपाई मिळणार आहे। कारण गेल्या 5 वर्षात 53,727 कोटींची भरपाई दिल्या जाण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांना 26,484 कोटी पीक विम्याचे आता मिळणार आहे। सर्वत्र शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आता आली आहे। हो शेतकरी बांधवांनो, पंतप्रधान पीक विमा योजनेमधील रखडलेले दावे आता पूर्णतः मंजूर झाले असून आजपासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये थेट रक्कम जमा व्हायला सुरुवात झाली आहे। आज तुमच्या खात्यामध्ये जवळपास 50 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 1200 कोटी रुपये प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जमा केले जाणार आहे। ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे। शेतकरी बांधवांनो, गेल्या कित्येक वर्षभरापासून तुम्ही पीक विम्याची वाट बघत होता, कर्जमाफीचा देखील वाट बघत होता, कर्जमाफीचा जी.आर. कधी निघणार याची वाट बघत होता। सरकारने कर्जमाफी तर केली, परंतु पीक विम्याचा मात्र निर्णय घेण्यामध्ये आला नव्हता। आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचा निर्णय आता घेण्यामध्ये आला आणि शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये आता सरकारच्या माध्यमातून निधी जमा करण्यामध्ये येत आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता कायमचीच मिटली आहे। आज स्वतः राज्य सरकार व केंद्र सरकार दोन्ही सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचा निर्णय आता घेण्यामध्ये आला आणि शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये आता पिकानुसार रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे। सरकारच्या माध्यमातून निर्णय झाला, परंतु एक अडचण आहे शेतकरी बांधवांनो, हा पीक विमा सर्व शेतकरी बांधवांना एकाच दिवशी मिळणार नाही। सरकारच्या माध्यमातून 14 जिल्ह्यांची यादी सर्वात पहिल्यांदा जाहीर करण्यामध्ये आली आहे। तुम्हाला माहीत असेल शेतकरी बांधवांनो, कर्जमाफी पण टप्प्याटप्प्यानेच होत आहे आणि पीक विमा सुद्धा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने जमा होत आहे। मग सरकारच्या माध्यमातून आता पहिल्यांदा 14 जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यामध्ये आली। या यादीमध्ये नाव चेक करून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे। जर आज या 14 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव निघत असेल तर सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये आता पीक विमा जमा केला जाणार आहे। चला तर मग शेतकरी बांधवांनो, नेमकं कोणते आहेत ते 14 जिल्हे अगदी एका मिनिटामध्ये जाणून घेऊया। तर मग महत्त्वाचं म्हणजे की बघा, थोड्याच वेळामध्ये या 14 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा योजनेचे 15,000 रुपये जमा होण्याची मोठी माहिती कृषी विभागाने सुद्धा आज जाहीर केली आहे। हे संपूर्ण महाराष्ट्र राज्याला आणि देशाला पण माहीत आहे। आता बघा, यामध्ये 2022 पासून 2025 पर्यंत मे महिन्यापर्यंत अवकाळी पावसामध्ये ज्या शेतकरी बांधवांचे नुकसान झाले होते, अशा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता पीक विमा सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये येत आहे। हो शेतकरी बांधवांनो, गेल्या वर्षी जर तुमचं नुकसान झालं असेल, म्हणजे की आता शेतकरी बांधवांनो आपण बोलत आहोत 2025 आणि मे महिन्याबद्दल। हो, जर तुमचं नुकसान या महिन्यामध्ये झालं असेल तर या महिन्यासाठी सर्वाधिक निधी सरकारच्या माध्यमातून मंजूर करून आता देण्यामध्ये आला आहे आणि सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला की टप्प्याटप्प्याने वितरण करूया। मग आज सरकारच्या माध्यमातून 14 जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यामध्ये आली। शेतकरी बांधवांनो, यादी अतिशय महत्त्वाची आहे। यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ अजिबात बंद करू नका। काही शेतकरी बांधव अर्धवट व्हिडिओ बघतात आणि त्यांना स्पष्टपणे समजत नाही पीक विमा नेमकं कधी येणार, आणि जर मग पीक विमा आलाच नाही तर मग नेमकं काय करायचं हे देखील आपण तुम्हाला व्हिडिओच्या पुढे सांगणारच आहोत। आता महत्त्वाचे आहे शेतकरी बांधवांनो, ती म्हणजे की यादी तर आपण पाहूनच घेणार आहोत, परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे 2022 पासून ज्या शेतकरी बांधवांना पीक विमा मिळाला नसेल किंवा कमी भेटला असेल, त्यांना आता 35,000 रुपयांपर्यंत पीक विमा मिळू शकतो। तुम्हाला वाटत होतं एवढी मोठी रक्कम कसं काय मिळणार किंवा ठिकाणी एवढीशी रक्कम का मिळणार? बघा, पीक विमा आता सरकार कमी पण देत नाही आणि जास्त पण देत नाही। सरकारच्या माध्यमातून 35,000 रुपयांपर्यंत पीक विमा आता प्रत्येक शेतकरी बांधव म्हणजे की पिकानुसार मिळू लागलेला आहे। बघा, आता तुम्ही कोणतं पीक तुमच्या शेतामध्ये लागवडीसाठी लावलं होतं त्यानुसारच हा पीक विमा सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यामध्ये आला आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, 2022 वर्ष, 2023 वर्ष आणि 2024 या मागील 3 ते 4 वर्षांचा पीक विमा
केंद्र सरकारने शेतकरी बांधवांना दिलेला नव्हता, त्यामुळे शेतकरी वर्ग सरकारवर नाराज झाला होता. आता बघा, हीच नाराजी दूर करण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारला आता निधी वाटप करण्यामध्ये आला आहे आणि तोच निधी आता राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये टाकण्यामध्ये येत आहे. हो शेतकरी बांधवांनो, आता सर्व शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी सरकार हे वाटप करत आहे. आजपासून पीक विमा वाटपाला सुरुवात होणार असल्याची माहिती समोर आली आहे. आता शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचं म्हणजे की बघा, सरकारने सांगितल्यानुसार काही शेतकरी बांधवांना आता 15,000 रुपये पीक विमा मिळत आहे, काही शेतकरी बांधवांना 35,000 रुपये पीक विमा मिळत आहे. मग हा भेदभाव कशामुळे? तर पिकानुसार शेतकरी बांधवांनो आणि हेक्टरीनुसार पण पीक विमा अवलंबून आहे. म्हणजे की जेवढं जास्त तुमचं पीक असेल किंवा या ठिकाणी जेवढं जास्त तुमचं नुकसान झालेलं असेल तर अशानुसार तुम्हाला आता पीक विमा मिळणार आहे. आता महत्त्वाचे आहे शेतकरी बांधवांनो यादी बघा, त्यामुळे थोड्याच वेळामध्ये आता 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये येणार आहे. कोणकोणत्या शेतकऱ्यांना अपात्र ठरवलं आहे हे सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, ते तर आपण पुढं आता पाहणारच आहोत. आज 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप होणार, उद्या 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप होणार. असं करत संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आणि जे काय भारत देशामधील पण शेतकरी बांधव आहे अशांना सुद्धा पीक विम्याचा निर्णय घेण्याबद्दल सरकार सुद्धा बैठका घेत आहे. जर तुम्ही महाराष्ट्र राज्यामधून जर असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची म्हणावी लागेल. हो शेतकरी बांधवांनो, हा पीक विमा आता सरकारने मंजूर केलेला आहे. तसेच ज्या शेतकरी बांधवांचे नुकसान जास्त प्रमाणामध्ये झाले त्यांना खूप मोठा लाभ मिळणार आहे. त्यामुळे सर्व शेतकरी बांधव आता खुश होणार आहे. थोड्याच वेळामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये वेगवेगळ्या तंत्राद्वारे पीक विमा जमा केला जात आहे. काल काही जिल्ह्यामध्ये वाटप झालं आणि आज पुन्हा 14 जिल्ह्यांचा नंबर लागला आहे. हो शेतकरी बांधवांनो, तुम्हाला माहीत आहे पीक विमा टप्प्याटप्प्याने वाटप होत आहे आणि सर्वात पहिल्यांदा टेस्ट घेण्यामध्ये आली होती. पहिल्यांदा 3 जिल्ह्यामध्ये वाटप करण्यामध्ये आलं होतं बघा. त्यानंतर पुन्हा या ठिकाणी याद्या जाहीर करण्यामध्ये आल्या. मग आता यादीनुसार या ठिकाणी वाटप होत आहे. डेबिट प्रक्रिया सुरळीत सुरू आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, कसल्याही प्रकारे जास्त चिंता करण्याची गरज नाही. फक्त या 14 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव यायला हवं. जर या 14 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव येत असेल तर बघा, मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशानुसार आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा केला जात आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने सांगितल्यानुसार कृषी विभागाने सांगितलं आहे आज काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 15,000 रुपयांचा पीक विमा सुद्धा जमा होणार आहे. जर शेतकरी बांधवांनो तुमचा 2022 पासून पीक विमा थकीत असेल, तुम्हाला भेटला नसेल तर तुम्हाला 30,000 रुपयांपर्यंत सुद्धा पीक विमा भेटू शकतो. 2022 वर्षे ते 2025च्या मे महिन्यापर्यंत जे काही तुमचं नुकसान झालं त्याचा पीक विमा आता सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये येत आहे. तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, बघा या ठिकाणी गेल्या काही दिवसामध्ये शेतकरी बांधवांना पीक विमा जमा झाला. बघा काल काही शेतकरी बांधवांना पीक विमा आला. कोणाला 30,000 आले, कोणाला 52,000 रुपये आले, कोणाला 50,000 रुपये आले, तर कोणाला 49,000 रुपये आले. एवढा मोठा पीक विमा शेतकरी बांधवांना मिळू लागला. शेतकरी बांधवांनो, एवढा मोठा पीक विमा कशामुळे? तर हा पीक विमा एका वर्षाचा नाही, गेल्या 3 ते 4 वर्षापासून शेतकरी बांधवांना पीक विमा भेटला नव्हता. तोच पीक विमा आता सरकारच्या माध्यमातून मंजूर करून आज शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे. आता शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाची आहे ती म्हणजे की यादी. बघा शेतकरी बांधवांनो, यादी बघितल्याशिवाय व्हिडिओ अजिबात बंद करायचा नाही, कारण बघा यादीनुसारच आता वाटप केलं जात आहे. शेतकरी बांधवांनो, तुम्हाला माहीत आहे महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहे आणि त्यापैकी 14 जिल्ह्यांसाठी सरकारच्या माध्यमातून आता यादी जाहीर करण्यामध्ये आली आहे. तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की बघा, तुमच्या शेती पिकाचे 2022, 2023 आणि 2024मध्ये बाजरी पिकाचं जर काय नुकसान झाले असेल त्याचा देखील पीक विमा मंजूर झाला. त्यानंतर ज्वारी, तूर, उडीद, सोयाबीन, कापूस, केळी, आंबे, मूग, मटकी, शेंगा अशा सर्व पिकांसाठी सरकारने यादी आता जाहीर केली आहे. जवळजवळ 35 पिकांची नोंद या पीक विम्याच्या यादीमध्ये करण्यामध्ये आली आहे. बघा या 35 पिकांमध्ये कांदा, सोयाबीन, बाजरी, ज्वारी,
तूर, मटकी आणि कापूस या पिकांना सर्वाधिक पीक विमा मंजूर केला असल्याचं सांगण्यामध्ये आलं आहे। कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे 32 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, आता तुम्ही निश्चिंत राहा, फक्त यादी पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे, कारण यादीनुसारच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार। बघा, कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी अधिकाऱ्यांनी शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा सोडावा असे आदेश दिले आहे। जवळपास 32 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हा पीक विमा थोड्याच वेळामध्ये फक्त आज सोडण्यामध्ये येणार आहे। उद्यासाठी वेगळी यादी आहे। काल 6 जिल्ह्यामध्ये वाटप झालं, आज पुन्हा 14 जिल्ह्यांचा क्रमांक लागला आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा होतोय हे तर आपण पाहणारच आहोत, पण त्याआधी कोणकोणते शेतकरी यामधून बाहेर पडणार आहे याची सुद्धा माहिती असणं अतिशय महत्त्वाचं आहे। त्यामुळे अगदी 1 मिनिट व्हिडिओ फक्त आता लक्षपूर्वक बघत चला, कारण की सरकारने सांगितल्यानुसारच पीक विमा जमा होणार। सरकारकडून एक महत्त्वाची सूचना आलेली आहे, सर्व बँकांमध्ये हा पीक विमा जमा होणार नाही, कारण मागच्या वेळी जो काही पीक विमा जमा झाला होता तो अनेक बँकांमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झाला नाही आणि सरकारला परत गेला। त्यामुळे शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले होते। म्हणूनच आता सरकारने पीक विमा सोडण्यासाठी फक्त 12 बँका निवडल्या आहे। या 12 बँकांमध्ये जर काय तुमचे खाते असेल तरच तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे। सरकारने फक्त 12 बँकांना प्राधान्य दिलं आहे, कारण हा पीक विमा केंद्र सरकारच्या माध्यमातून डायरेक्टली आता सोडण्यामध्ये येत आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, आता महत्त्वाचं म्हणजे की फक्त बघत चला, जर तुम्ही या 12 बँका सोडून इतर बँकेमध्ये खाते उघडले असेल तर पीक विमा सोडणाऱ्या कंपन्यांना अडचण येत असल्याचं समोर आलं आहे। यामध्ये पीक विमा लवकर जमा होणार नाही असे सुद्धा सांगण्यामध्ये येत आहे। त्यामुळे तुम्ही आता लक्ष देऊन बघा कोणत्या बँकामध्ये हा पीक विमा सोडला जाणार आहे। आज, उद्या आणि परवा असे 3 टप्प्यामध्ये पीक विमा तुमच्या खात्यामध्ये सोडला जाणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, त्या 12 बँकांची यादी आपण पाहून घेऊया, त्यानंतर आपण जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया, कारण जिल्ह्यांची यादी सुद्धा पाहणं गरजेचं आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, पीक विम्यासाठी निवडलेल्या 12 बँकांची यादी, त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेचा समावेश आहे, जिल्हा सहकारी बँकांचा सुद्धा समावेश आहे, त्यानंतर HDFC बँक आहे, त्यानंतर ICICI बँक आहे, त्यानंतर कोटक महिंद्रा बँक आहे, त्यानंतर पोस्ट ऑफिस बँक आहे, त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र आणि त्यानंतर बँक ऑफ इंडिया। स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सुद्धा हा पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे। त्यानंतर कॅनरा बँक आणि बँक ऑफ बडोदा। बघा, सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आला आहे, पोस्टाच्या खात्यामध्ये सुद्धा सरकारच्या माध्यमातून पीक विमा येत आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर तुमचं खातं SBI बँकेमध्ये असेल किंवा कोणत्याही बँकेमध्ये असेल तर सर्व बँकांमध्ये पीक विमा येणार, परंतु या बँकांमध्ये सर्वात अगोदर पीक विमा जमा होणार असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं। आता शेतकरी बांधवांनो, फक्त लक्षपूर्वक बघत चला, ती म्हणजे की यादी अतिशय महत्त्वाची आहे। ज्या शेतकरी बांधवांनी गायरान जमीन दाखवून, रस्त्यालगतची जमीन दाखवून, केनालच्या बाजूची सरकारी जमीन दाखवून पीक विमा घेण्याचा निर्णय घेतला होता किंवा फॉर्म भरला होता, त्यांना आज पीक विमा सोडला जाणार नाही। तुमचा जिल्हा यामध्ये आहे का बघा, कारण की भरपूर दिवसापासून असे प्रकरण समोर आले, काही शेतकरी बांधवांनी चुकीची जमीन दाखवून पीक विमा घेण्याचा प्रयत्न केला, अशांवर कारवाई सुद्धा होऊ शकते। जर तुमचं स्वतःचं शेत असेल, तुम्ही शेतकरी असाल तरच तुम्हाला हा पीक विमा मिळत आहे, हे सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यामध्ये येत आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, यादी अतिशय महत्त्वाची आहे, लक्षपूर्वक फक्त यादी आता बघत चला। यादीमध्ये सर्वात प्रथम क्रमांकाचा जिल्हा सरकारने सांगितला तो म्हणजे की अकोला जिल्हा, त्यानंतर नांदेड जिल्हा, त्यानंतर वाशिम जिल्हा। जर तुम्ही वाशिम जिल्ह्यामधून असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आली असं आता म्हणावं लागेल। बघा, त्यानंतर आहे यवतमाळ, त्यानंतर लातूर, त्यानंतर बीड आणि बुलढाणा। बघा, जालना, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, रायगड, रत्नागिरी। हो शेतकरी बांधवांनो, याच जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे। अखेर आता निर्णय झाला आणि शेतकरी बांधवांची चिंता मिटली। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, पीक विम्याचा प्रश्न गेल्या कित्येक वर्षभरापासून रखडला होता, आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे। आता महत्त्वाचं म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने सांगितल्यानुसार जर तुमचं या यादीमध्ये नाव आलं नसेल तर
अजिबात काळजी करू नका, कारण की सरकारने सांगितलं आहे टप्प्याटप्प्याने पीक विमा सर्व शेतकरी बांधवांना मिळणार आहे. शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही पहिल्यांदा या चॅनलमध्ये व्हिजिट मारला असेल किंवा पहिल्यांदा या चॅनलमध्ये आला असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण अशाच महत्त्वाच्या नवनवीन अपडेट तुम्हाला पुढे देखील या चॅनलमध्ये बघायला मिळतात. ही होती अतिशय महत्त्वाची बातमी. धन्यवाद.